हॅलो, ही जी चेअर तुम्हाला दिसते आहे ना, ती चेअर आहे ना मी कुहूसाठी खूप हौशीनं घेतली होती. पण ही पोरगी आहे ना 15 दिवससुद्धा या चेअरवरती बसली नाही. इन्स्टावरती मी ना असे रील्स बघायचे ना लहान मुलांच्या चेअरवरती बसून जेवताना. मला तेव्हा खूप आवडायचं. मला वाटायचं ना कुहूसुद्धा अशीच बसेल. पण ते काय असं झालंच नाही. 15 दिवस ती बसली, त्यानंतर तिचं चालू झालं. तिला समजतं की मी तिथे बसवणार म्हणजे ती खाऊच खाण्यासाठी बसवणार आहे. त्यामुळे ती त्याच्यावरती बसतच नाही. बघू तिची मी ही सवय हळूहळू मोडणार आहे लवकरच. तर असं काही आमची मस्ती चालू असते. तिच्याशी मी असं लपाछुपी खेळत असते आणि ती एकदम अशी खुश होऊन माझ्या मागे मागे फिरत असते सगळ्या घरातून. तर मी आज बनवली होती पावभाजी. कुहूसाठी नव्हती बनवली, आमच्यासाठी बनवली होती. तर तुम्ही पण अशीच बनवता का? ही रेसिपी आहे ना मी माझ्या कॉलेज टाईमपासून बनवते आणि अशी पावभाजी इतकी मस्त बनते ना, मला बाहेरची पावभाजी अजिबात आवडत नाही. ही पावभाजी एवढी टेस्टी बनते. तर काही नाही, तेलामध्ये मी मोहरी, जिरं आता तडका देते. त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकते. नंतर मी कांदा चांगला भाजून घेते. कांदा चांगला भाजून घ्या. कच्चा कांदा राहिला ना त्या ग्रेव्हीला टेस्ट नाही येत. आणि आलं लसूणची पेस्ट आहे ना मी घरीच बनवते. बाहेरची जी पेस्ट असते ना त्याला टेस्ट नाही येत. त्यामुळे तुम्ही शक्यतो आहे ना घरीच बनवत जा. मी सुद्धा आधी ना बाहेरून विकत आणायचे पेस्ट आलं लसूणची. पण नंतर मला ते रिअलाईज झालं ना, मी 1-2 व्हिडिओ बघितले होते. त्याच्यामध्ये मला समजलं की बाई कसं बनवतात ते. त्याच्यामुळे तेव्हापासून आहे ना माझं मन असं तयारच नव्हतं होतं. मी ते घरीच बनवते आता. आणि मी आता ते बंद केलं बाहेरून आणायचं. तर कांदा चांगला भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं टोमॅटो चांगला मऊ होऊन दिला. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं ॲड केलं मीठ. आणि मिठानंतर तर बाकीचे आपल्या घरातील जे मसाले असतील ते धणा पावडर, जिरा पावडर, तुम्हाला अजून काय गरम मसाला वगैरे असेल तर तो मी ॲड केला. माझ्याकडे पावभाजी मसाला नव्हता त्याच्यामुळे मी गरम मसाला ॲड केला. आणि ते चांगलं शिजवून घेतलं. थोडंसं पाणी टाकून ती ह्याची जी ग्रेव्ही आहे ना ती मी चांगली शिजवून घेतली. कारण ही ग्रेव्ही चांगली शिजली तरच पूर्ण पावभाजीला टेस्ट येते. नाहीतर ही ग्रेव्ही जर अशी थोडीशी कच्ची राहील ना तर थोडं तिखट मिठाचा बॅलन्स थोडासा ना इकडे तिकडे होतो. हे सगळं शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये ज्या भाज्या शिजवल्या होत्या आणि मी मॅशरने मॅश केल्या होत्या त्या ॲड केल्या. भाज्यांमध्ये मी फक्त असं काही जास्त काही नाही वापरलं. फ्लावर, आपलं शिमला मिरची होतं, गाजर होतं आणि वाटाणे होते. एवढ्याच सगळ्या भाज्या आणि बटाटा या सगळ्याच मी भाज्या फक्त टाकल्या. आणि बटाटा मी आहे ना पावभाजीमध्ये किसून टाकते. तुम्ही प्लीज असं ते मॅश करून टाकू नका, किसून टाका. यातून आहे ना भाजीला असं खूप थिकनेस येतो आणि ती भाजी दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते. ह्याला काय छान कलर आला होता आणि ती खायलासुद्धा खूप टेस्टी झाली होती. ही अशी पावभाजी आहे ना मी रोज खाऊ शकते.